तर मी यामध्ये साखर गूळ काही असं घातलेलं नाही. तर मी डायबिटीस पेशंटसाठीचा ज्यूस बनवत आहे सरबत. तर म्हणून मी काही टाकलेलं नाही. आणि मी पण आता गोड खाणं वर्ज्य केलेलं आहे. जास्त गोड खात नाही म्हणून मी टाकलं नाही. असंच पिणार आहे सरबत नॅचरल. आणि माझ्या मिस्टरांना पण असं नॅचरलच आवडतं सरबत म्हणून मी असंच केलेलं आहे. तुम्हाला जर साखर गूळ टाकून गोड आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. तर चला आपला हा ज्यूस तयार झालेला आहे. तर आपण हे ग्लासात काढून घेऊयात. असे बर्फाचे खडे टाकून घ्यायचे. आपल्याला थंड आवडत असतील तर टाकून घ्यायचे आईस क्यूब, नसेल आवडत तर नाही टाकायचे. तर चला हे मी मस्त असा जांभळाचा ज्यूस सरबत तयार झालेला आहे. वाव, काय मस्त कलर आलेला आहे. नाईस, अप्रतिम ज्यूस तयार झालेला आहे. वाव, तर असं नॅचरल सरबत प्यायला किती मस्त वाटतं घरच्या घरी तयार करून. तर आपण यावर आता थोडीशी पुदिन्याची पानं ठेवूयात. नमस्ते गाईज, राधे कृष्ण. देवकन्याज किचन अँड ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला जांभळाचं सरबत करून दाखवणार आहे. तर आता जून महिना चालू झालेला आहे. आंब्याचा सीझन संपलेला आहे. आता जांभळाचं सीझन सुरू झालेलं आहे. तर खूप जांभळं येत आहेत आता सध्या फ्रेश एकदम. तर माझ्या मिस्टरांनी जांभळं खूप आणले होते, आज 2 किलो. तर मी म्हटलं चला आज जांभळाचं आपण सरबत करूयात. खूप अशी पिकलेली मी जांभळं घेतलेली आहेत, गोड जांभळं. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला सांगते. जांभळं घेतलेले आहेत, मिरी पावडर घेतलेली आहे, काळं मीठ घेतलेलं आहे, पुदिना घेतलेला आहे, अर्ध लिंबू घेतलेला आहे चवीसाठी, पाणी, मिक्सरचं भांडं. तर आपल्याला हा ज्यूस जे आहे ती डायबिटीज पेशंटसाठी करायचा आहे. तर डायबिटीसच्या लोकांसाठी जांभळं खूप उपयोगी असतात. तर चला आपण सुरुवात करूयात. आता मी ही जांभळं जी घेतलेली आहेत ना ती पाण्यात टाकून घेतलेले आहेत, धुवून काढलेली चांगले एकदम टपोरी जांभळं निवडून घेऊन असे मऊ मऊ जांभळं निवडलेले आहेत, धुवून पाण्यात टाकून घेतलेले आहेत. तर आपण हे पाण्यातले काढून दुसऱ्या भांड्यात टाकून घेऊयात. खूप मस्त जांभळं आणलेली आहेत. या जांभळाला राही जांभळ म्हणतात. जांभळाचे पण प्रकार असतात, राही जांभळ, कटोरी जांभळ. कटोरी जांभळ थोडंसं तुरट लागतं आणि राही जांभळ इथे मस्त असं गोड लागतं, खायला छान लागतं. तर ही जांभळं जी आहेत ना ती अशीच खाल्लेली चांगली असतात, चांगली पण लागतात खायला. याला थोडंसं मीठ तिखट लावून याला अशा थोड्याशा रेगा केल्या चाकून तिखट मीठ टाकून खाल्लं की चांगली लागतात. पण काही जणांना कसं असं जास्त जांभळं खाल्ले की असं तोटरा बसतो घशामध्ये. तर त्यांच्यासाठी हे असं जांभळाचं सरबत खूप उपयोगी असतं, करून पटकन एकदम पिता येतं 5 मिनिटात. आपल्याला हे जांभळं काढून, जांभळाचं हे साल पूर्ण असं काढून घ्यायचं चाकूनी, किंवा मग आपण असं हाताने पण असं काढून घेऊ शकतो, पटपट होत असं. तर आपण हे काढून घेऊयात. सर्व एक एक जांभळं कोण असे आपण काढून घेऊया त्या बाउलमध्ये. हे जांभळं आपण असे हाताने फोडून घेतलेली चांगले राहतात, कारण कधी कधी काय होतं एखादं जांभूळ किडकं असतं, मध्ये आळी पण असू शकते. तर आपल्याला हे असं हाताने फोडलं की पाहता येत असं बघायचं जांभूळ कसं आहे, मध्ये फ्रेश आहे का. किडकं जर असेल तर लगेच टाकून द्यायचं. आता ही मी सर्व घेतलेली जांभळं एकदम फ्रेश आहेत, एकही खराब नाही निघायलं. जांभूळ जे आहेत ना उपाशी पोटी खावणी लागतात जांभळं. रोज आपण 1 मुठच जांभळं खाऊ शकतो. जांभळामध्ये क जीवनसत्व भरपूर असतं. पोटाचा त्रास, ज्यांना अपचन होतं, पोटदुखीचा त्रास, डोकेदुखीचा त्रास पण हे जांभूळ खाल्ल्याने कमी होतो. आणि ज्यांना शुगर वगैरे आहे, डायबिटीस, त्यांच्यासाठी तर खूपच वरदान आहे जांभूळ. आपल्याला वेट लॉस करण्यासाठी सुद्धा उपयोगी आहे जांभूळ.
जांभळाचं जे ज्यूस सरबत जे असतं ना ते आपण जास्त करून ठेवू शकत नाही. 1 ते 2 तासच करून ठेवायचं आणि पिऊन टाकायचं. जास्त वेळ ठेवायचं नाही करून जांभळाचं सरबत. फ्रेश करायचं आणि लगेच पिऊन घ्यायचं. तर आपण हे अर्धा किलो जांभळं घेतलेले होते. अर्धा किलो जांभळाचा आपण सगळा गर काढून घेतलेला आहे, बी वेगळं करून घेतलेलं आहे. तर आपण ह्या मिक्सरच्या ज्यूसच्या भांड्यात टाकून घेऊयात. आता आपण ही मिरपूड घेतलेली आहे 1 टीस्पून, तर ती आपण टाकून घेऊयात. आणि हे काळं मीठ घेतलेलं आहे 1 टीस्पून, तर ती एक टाकूयात 1 टीस्पून. आणि पुदिना घेतलेला आहे, तर पुदिन्याची पानं 4-5 टाकून घेऊयात. आणि अर्ध लिंबू घेतलेला आहे आणि मस्त चव छान लागते. तर आपण आता याला थोडंसं पाणी टाकूयात. थंडच पाणी घेतलेलं आहे मी. आता आपण एवढ्या अर्धा किलो जांभळाच्या गरामध्ये आपण 2-3 ग्लास ज्यूस मस्त बनवू शकतो. तर आपण याला मिक्सरला लावून फिरवून घेऊयात. चला आपला ही ज्यूस तयार झालेला आहे सरबत. तर आपण हे गाळून घेऊयात. मस्त जांभळा कलर आलेला आहे. मी ना माझ्या लग्नाच्या अगोदर शेतात गेलं आईसोबत की जांभळीच्या झाडाखाली बसून मस्त जांभळं गोळा करून घेऊन यायची एकदम टोपलंवर. आणि खूप खात राहायचे आम्ही त्यावेळेस जांभळं. आता शहरामध्ये आल्यामुळं आता काही एवढे जांभळं कुठं जाऊन आणता येत नाही. आता विकतच घेऊन यावे लागतात. आता 50 ते 60 रुपये पाव किलोनी जांभळं घेऊन यावे लागतात. खायला तर खूप आवडतात, मग आणावेच लागतात. तुम्ही केले का असे जांभळं गोळा? तुम्ही कसा जांभळाचा ज्यूस करता की नाही त्याला कमेंट करून सांगा. सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. तर हे पहा मस्त मी असा ज्यूस गाळून घेतलेला आहे. असा चोथा बाजूला काढलेला आहे. आपण हा चोथा पण खायचा असेल तर खाऊ शकतो. तर मी जांभळाचं सरबत करायलेलं आहे म्हणून मी गाळून काढलेलं आहे. तर आपण इकडे ठेवून घेऊयात. आता मी यामध्ये साखर गूळ काही असं घातलेलं नाही. तर मी डायबिटीस पेशंटसाठीचा ज्यूस बनवत आहे सरबत, तर म्हणून मी काही टाकलेलं नाही. आणि मी पण आता गोड खाणं वर्ज्य केलेलं आहे, जास्त गोड खात नाही म्हणून मी टाकलं नाही. असंच पिणार आहे सरबत नॅचरल. आणि माझ्या मिस्टरांना पण असं नॅचरलच आवडतं सरबत, म्हणून मी असंच केलेलं आहे. तुम्हाला जर साखर गूळ टाकून गोड आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. तर चला आपला हा ज्यूस तयार झालेला आहे. तर आपण हे ग्लासात काढून घेऊयात. असे बर्फाचे खडे टाकून घ्यायचे. आपल्याला थंड आवडत असतील तर टाकून घ्यायचे आईस क्यूब, नसेल आवडत तर नाही टाकायचे. तर चला हे मी मस्त असा जांभळाचा ज्यूस सरबत तयार झालेला आहे. वाव, काय मस्त कलर आलेला आहे. नाईस, अप्रतिम ज्यूस तयार झालेला आहे. वाव, तर असं नॅचरल सरबत प्यायला किती मस्त वाटतं घरच्या घरी तयार करून. तर आपण यावर आता थोडीशी पुदिन्याची पानं ठेवूयात. आपला हा जांभूळ सरबत तयार झालेला आहे. तर चला असंच जांभूळ सरबत तयार करून प्या, खुश राहा, मजेत राहा, आनंदी राहा. भेटू आपण पुढच्या रेसिपी बरोबर.
नवीन रेसिपी बरोबर भेटूयात. ओके, बाय बाय. चला या मस्त जांभूळ सरबत प्यायला.